20 वर्ष झाले आमचा सासरेच करीत होते आमचे. हा. मग ते वारले तसं आम्ही करायलो होतो. तुम्ही ती परंपरा पुढे कायम केली. हो हो कायम केली आता परंपरा. तुमची पुढची पिढी करेल का वारी? करते नाही नाही करायचे पुढं काय सांगावं आता. आमचे बाबा 80 वर्षाच्या पूर्ण येतात. झेंडा आहे आमच्या घरामध्ये. आता ते थकलेत म्हणून आता आमचे मुलं येतात झेंडा घेऊन वारीमध्ये. त्याच्यामुळे घेऊन आहेत वारीत. हा झेंडा घेऊन वारीमध्ये येतात. बाबा आमचे आता थकले आहेत आणि 80 वर्ष पूर्ण केली वारी. ते आता थकले म्हणून आता आमच्या मुलांनी झेंडा घेतला. आता तुम्ही इकडे आला पेरणी तुम्ही इकडे आलात आता पेरणी राहिली की पेरणी झाली मग आता काय करणार घेईन पांडुरंगच बघून घेईन. आता आपल्या अवस्था काय होतंय जे काय करते ते पांडुरंग करते ना आता. त्याच्यामुळे मग आता पांडुरंगाच्या जीवावर सोडायचं ना आपली पुढी वारी चालू ठेवायची. काही पाय बी दुखत नाही. नाही 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 काहीच नाही. घरी होतो तो पाय दुखत होता. इथं आल्याच्या नंतर काहीच नाही. सगळं बंद. सगळं बंद झालं. दवाखाना सुद्धा करण्याची गरज नाही राहिली आता.